हॅलो, नमस्कार. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. आज सकाळीच म्हणजे यूट्यूबला न्यूज बघितली. प्रेस कॉन्फरन्स चालू होती. तर मनात एक विचार आला. म्हटलं चला तुमच्यापर्यंत शेअर करूया. या विचारामध्ये कुठल्याही पक्षाचा अपमान करायचा नाही आहे, कुठल्या म्हणजे पॉलिटिक्स किंवा राजकारण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये नाही आहे. सो एक मी नागरिक आहे, जी तर म्हणजे माझा हक्क आहे बोलण्याचा आणि मला कुठेतरी खटकली ती गोष्ट, म्हणून आज तुमच्यापर्यंत शेअर करते. तर आता एक आपल्या मुंबईमध्ये कायदा लागू झाला आहे. म्हणजे आता 1 मेपासून मराठी भाषा ज्यांना येत नाही, अशा टॅक्सी आणि रिक्षा चालकांना त्यांचं जे लायसन्स आहे ते रद्द करण्यात येणार आहे. त्यांचं म्हणजे त्यांना परवानगी देण्यात येणार नाही आहे रिक्षा किंवा टॅक्सी चालवायला. काही गोष्टी म्हणजे तो विषय एक वेगळाच आहे. त्या विषयावर आपण बोलायचंच आहे. पण आज मी सकाळी जे ऐकलं, ते ऐकल्यानंतर असं वाटलं, की नाही, मग हे कुठेतरी सरकार चुकीचं करतंय. कारण की जर तुम्ही सामान्य लोकांवरती जर निर्णय एखादे लावताय, एखादे नवीन रूल्स हे करताय, चांगलेच रूल्स करताय, त्या अगेन्स्ट मी नाही आहे आणि त्यांना थोडा वेळ पण दिला पाहिजे. कारण की एवढी वर्ष झाली त्यांना मराठी नाही आली, तर आता एकाएकी तर लगेच येणार नाही. वेळ दिला पाहिजे. त्यांनी पण वेळ घेऊन शिकलं पाहिजे. हे पण तेवढंच गरजेचं आहे. त्याबद्दल तर आपण दुसरा व्हिडिओ करणारच आहोत. पण सकाळी जो खटकलेला विषय आहे, तो मी तुमच्यापर्यंत शेअर करते. कसा वाटतोय तो नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त पहिली गोष्ट म्हणजे शेअर करा. कारण की सगळ्यांना हे कळलं पाहिजे. जर ती प्रेस कॉन्फरन्स कोणी ऐकली नसेल, वाचली नसेल, तर हा सगळ्यांना विषय कळला पाहिजे. म्हणजे मुंबईमध्ये जर रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक यांना मराठी भाषा गरजेची आहे, तर मुंबईमध्ये जे आता सध्या नगरसेवक आहेत, म्हणजे सकाळी मी ज्यांची कॉन्फरन्स ऐकली, प्रेस कॉन्फरन्स, जी सहर शेख म्हणून जी मुंब्राची आपली नगरसेविका आहे, त्या याआधी पण खूप ट्रोल झालेलीच आहे ती, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. पण आज जी सकाळची कॉन्फरन्स होती, ती म्हणजे लिटरली समोरचं व्यक्ती आहे त्यांना, तर ते सांगतात की मराठीत बोला म्हणून. तर त्यांनी असं वक्तव्य दिलं आहे, की मला मराठीत बोलता येत नाही म्हणून. म्हणजे तेवढी बोलता येत नाही, तोडकी-मोडकी येते, मला ग्रामरली बोलता येत नाही. तर ते बोलले, "ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. जशी तुम्हाला येते ना, तसं तुम्ही बोला." तर त्याच्यावर त्यांनी स्ट्रिक्टली म्हणजे उत्तर दिलं, की मला मला बोलायची नाही आहे, कारण की मला तोडकी-मोडकी येते म्हणून मला बोलायची नाही आहे. मग मला सरकारला हेच विचारायचं आहे, जर तुम्ही टॅक्सी, रिक्षा चालक म्हणजे जे गरीब लोकं दिवसभराचं काम करून पोट आपली चालवत आहेत, त्यांची पोरं-बाळं स्कूलमध्ये, ते एकदम नॉर्मल लोकं आहेत. त्यांच्यावरती तुम्ही सक्तीने निर्णय घेण्याचा लगेच विचार केलात. मग आपल्या नगरसेवकांना जर येत नसेल मुंबईत राहून मराठी, तर ही लज्जास्पद गोष्ट आहे. मग आम्ही त्यांना नगरसेवक कशाला केलेलं? आम्ही मराठी लोक असून सुद्धा जर आमचे नगरसेवक मराठी बोलू शकत नाही आहेत, तर सगळ्यात पहिल्यांदा मला असं वाटतंय, जेवढे गव्हर्नमेंटचे एम्प्लॉयी आहेत ना, जेवढे गव्हर्नमेंटचं पेमेंट घेत आहेत ना, त्या एम्प्लॉयींना पहिला मराठी सक्ती करा. कोणतंही गव्हर्नमेंट असून दे. मग ते झाडू खात्यापासून तर वरती एम-एल-एपर्यंत कोणी असून दे. त्यांना पहिल्यांदा मराठी आली पाहिजे याची सक्ती लावा आणि नंतर गोरगरिबांपर्यंत जा किंवा सामान्य लोकांपर्यंत जा. कारण की तुमचे निर्णय डायरेक्टली सामान्य लोकांपर्यंतच पहिले काय येतात? मग एखाद्या नगरसेवकाला जर मराठी बोलता येत नसेल, ती प्रेस कॉन्फरन्समध्ये मराठी बोलायला सरळ नकार देत असेल, तर याच्यापेक्षा लज्जास्पद गोष्ट कोणती नाही आहे. तर माझा हा विचार आहे, की पहिल्यांदा नगरसेवकांना मराठी येते की नाही ती चेक करा. नाहीतर त्यांची जी दिलेली त्यांना जे पदं आहेत ना, ती त्यांची कॅन्सल करा आणि त्यांना पहिल्यांदा मराठीत बोलवायला शिकवा. पटतोय की नाही ते विचार नक्की सांगा. मी आम नागरिक म्हणजे मी सामान्य नागरिक म्हणून माझं मत मांडू शकते. याच्यामध्ये कोणत्याही पॉलिटिक्स गोष्टीचा हात नाही आहे. आवडलं तर शेअर करा, लाईक करा आणि काही चूक झाली असेल तरी कमेंट्स करून नक्की सांगा. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम.